स्टार्ट. ठीक आहे. काल जे आपण एक्झाम्पल बघितलेले होते ते कशावरचे होते? लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. त्या दोन्हींच्यावर आपण एक्झाम्पल घेतलेले होते, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ सेक्टर. आता लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? एस इक्वल टू आर थिटा रेडियन आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? हाफ आर स्क्वेअर थिटा. त्याच्या पुढचे एक्झाम्पल आपण एक्सरसाइज 1.2 चालू आहे आपला, त्याच्या पुढचे एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. क्वेश्चन, द एरिया of a circle is 25 pi. The area of circle is 25 pi square centimeters. Find the length of its arc. Find the length of its arc. Subtending an angle 144 degree at the center. Next काय? Also find the area of corresponding sector. लिहून घ्या एक्झाम्पल. लक्ष द्या, एक्झाम्पल वाचा एकदा, त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. वर्डिंग एक्झाम्पल आहे. द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आपण एरिया नेहमी स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये मोजतो आणि सर्कलचा एरिया किती दिलाय? 25 पाय. ठीक आहे. आणखी एक सर्कलचा आपल्याला आर्क काढायचा, लेंथ ऑफ इट्स आर्क. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. त्या सर्कलच्या आर्कची लांबी काढायची आहे, पण सर्कलच्या सेंटरला जो अँगल तयार होतो तो किती आहे? 144 डिग्री आहे. ऍट द सेंटर कशी? फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. आता इथं कालपर्यंत आपण नुसते लेंथ ऑफ आर्क वर बघितले, आज आपण एरिया ऑफ सेक्टर वर सुद्धा आलेलो आहे. सोल्युशन काय काय दिले बघा. गिव्हन सेंटर अँगल दिलाय, सेंटर अँगल थिटा किती दिलाय? 144 डिग्री. मग तुम्ही लेंथ ऑफ आर्क काढा किंवा एरिया ऑफ सेक्टर काढा, तुम्हाला अँगल कशामध्ये लागतो? थिटा रेडियन मध्ये लागतो. अँगल कशामध्ये लागतो? रेडियन मध्ये लागतो. दिलाय डिग्री मध्ये. मग कसं होणार बघा? 144 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती? न्यूमरेटरला पाय येणार का डिनोमिनेटरला पाय? न्यूमरेटरला पाय. हे आपण ह्याचं रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. आता इथं भाग जातोय, कितीचा भाग जातोय सांगा? 144 आणि 180 ला 36 जातो. 36 4 जा 144 आणि 36 5 जा 180. 36 चा पाडापाठ होईल तुम्हाला. 36 4 जा 144 आणि 36 5 जा 180. आता तुमचे 36 चे पाडेपाठ नसतात, मग तुम्ही काय करताय? 6 चा पाडापाठ केला असता, तुम्ही 6 भाग घालवता. 144 6 2 जा 12 2 राहणार 6 4 जा 24. मग किती येणार इथं? 24. ठीक आहे. आणि परत तुम्ही ह्याला पण 6 न भाग घालून 180 ला 6 न डिवाइड केलं तर किती येणार? 30. मग तुमचा आन्सर कसं येणार? 24 पाय बाय 30. परत 6 न घालवणार आणि 4 पाय बाय पाय. त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट 36 न घालेला होता, तुम्ही 6 न घालवा. ओके. हा तुमचा थिटा मिळाला आणि थिटा रेडियन. पण आपल्याला आर्क काढण्यासाठी आर आणि थिटा ह्या दोन मेजरमेंटची आवश्यकता असते. आर आणि थिटा. मग आर कुठे आहे? थिटा तर मिळालाय. हा, एरिया ऑफ सर्कल दिलाय, त्याच्यातून आपण आर फाइंड करू शकतो. नाव एरिया ऑफ सर्कल्स कसं फाइंड करतो बघा. नाव एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 25 पाय. एरिया ऑफ सर्कल किती दिलाय? 25 पाय. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. पाय पाय कॅन्सल्स, आर स्क्वेअर किती येणार? 25 पाय. आर किती होणार? 5. आता तुम्हाला आर मिळाला, थिटा मिळाला, तर तुम्ही काय फाइंड करू शकता? लेंथ ऑफ इट्स आर्क. नाव लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ ऑफ आर्कचा एस इज इक्वल टू आर थिटा रेडियन. आर किती आहे? 5. थिटा रेडियन मधला पाहिजे. थिटा रेडियन मध्ये किती आलाय? 4 पाय बाय पाय कॅन्सल्स. एस किती मिळाला? 4 पाय. आणि आपण आर्क कशामध्ये मोजतो? सेंटीमीटर मध्ये.
ठीक आहे, म्हणजे आन्सर किती येणार 4 पाय. संपलं. आता काय काढायचं तुम्हाला, एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर, त्या आर्कचाच एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. काय नसतो एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सांगा. एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थिटा रेडियन. हा आर स्क्वेअर किती आहे, आर 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 मिळाला आपल्याला 5 स्क्वेअर इंटू थिटा रेडियन 4 पाय बाय 5 भाग जातोय, एक 5 वर राहणार, 5 इंटू 4 पाय बाय 2 म्हणजे 20 पाय बाय 2 किती आहे ना 10 पाय. संपलं. एरिया किती आहे ना 10 पाय. पण एरिया आपण कशामध्ये मोजतो, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, त्यामुळे इथं स्क्वेअर सेंटीमीटर असू द्या किंवा सेंटीमीटर स्क्वेअर दाखवा. संपलं. 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. परत लक्ष द्या. द एरिया ऑफ अ सर्कल इज 25. एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. द लेंथ ऑफ इट्स आर्क फाइंड करायचे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अन अँगल 144 डिग्री ऍट द सेंटर. हा जो अँगल आहे तो सर्कलच्या पुढे तयार होतो, सेंटरला तयार होतो. फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या, एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ इट्स आर्क. पहिल्यांदा थिटा 144 रेडियन मध्ये कन्वर्ट करून त्याचा आन्सर द्यायचा. एरिया ऑफ सर्कल 25 पाय पाय कॅन्सल, आर स्क्वेअर आर इज इक्वल टू 5. नंतर आपण लेंथ ऑफ आर्क काढू शकतो आणि नंतर नेक्स्ट एरिया ऑफ सेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण घेऊया. तुम्ही होमवर्कला घ्या असंच. द एरिया ऑफ सर्कल इज 225 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 225 पाय हा सर्कलचा एरिया दिलाय. अँड फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क. अशीच लेंथ ऑफ इट्स आर्क काढायची आहे. आणि सबटेंडिंग अँड अँगल दिलाय 120 डिग्री ऍट द सेंटर. सेंटर पाशी जो अँगल तयार होतो तो 120 डिग्री दिलेला आहे. आणि ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. तर ते एरिया ऑफ सेक्टर काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. होमवर्कला करायचंय. ह्याचं तुम्ही काय करायचं, घरी जाऊन सॉल्व्ह करायचं, फोटो काढायचा आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तो होमवर्क पाठवा. ठीक आहे. ओके ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल्स. आता थोडस मी अवघड घेतो. 4 मार्काचे एक्झाम्पल आपण चालू करूया. आता इकडे लक्ष द्या. 4 मार्काचे एक्झाम्पल चालू करत असताना 10वीचा तुम्हाला एक थेरम सांगतो. त्या थेरमवर हे डिपेंड एक्झाम्पल्स आहेत. हे 2 फॉर्म्युले तुमचे पाठच पाहिजेत. थेरम थोडं लिहून घ्या तिथं साईडला. थेरम आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. झालंय का तुम्हाला 10ला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. ह्या ट्रायंगल्स मध्ये हायपोटेनियस एक असतो आणि 3 अँगल्स असतात ट्रायंगल मध्ये 30 60 90. 3 ऍडिशन 180. ती काय थेरम आहे आठवते. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. हाफ इंटू हायपोटेनियस असा थेरम. म्हणजे 30 डिग्रीची अपोजिट साइड कुठल्याही जर तुमचा ट्रायंगल 30 60 90 असेल तर 30 डिग्रीची अपोजिट साइड ही नेहमी किती असते, हाफ हायपोटेनियस असते. समजलं. जर तुमचा ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचा असेल तर 30 डिग्रीची अपोजिट साइड किती असते, हाफ ऑफ हायपोटेनियस म्हणजे कर्णाच्या हाफ असते. आणि आणखीन अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री तुम्हाला माहिती आहे. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू हायपोटेनियसचा कितवा पार्ट असतो, √3/2 इंटू हायपोटेनियस. पार्टच काढायचं. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2. तुम्हाला टेन्थला झालंय. 30 डिग्रीची अपोजिट साइड ही 1/2 इंटू हायपोटेनियस आणि 60 डिग्रीची अपोजिट साइड √3/2 इंटू हायपोटेनियस. तसा आणखीन एक थेरम होता. जसा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आहे तसा आणखीन एक थेरम होता. कुठला सांगा. 45 90 डिग्री थेरम. 45 90 डिग्री थेरम. आता हा थेरम कसा असतो, ह्याच्यातले 3 अँगल मधले 2 अँगल 45 असतात आणि थर्ड अँगल राईट अँगल असतो म्हणजे 90 डिग्रीचा असतो.
ठीक आहे. मग हे अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री काय असते सांगा, माहिती आहे कोणाला? अपोजिट साइड. अपोजिट साइड हा अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री हा इज इक्वल टू 1/√2 into hypotenuse. 1/√2 into hypotenuse. आता हे लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोपं आहे. मी बेसिक लेक्चर मध्ये सांगितलंय तुम्हाला. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/2 म्हणजे 1/2 into hypotenuse. साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? √3/2 म्हणून √3/2 into hypotenuse. साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असते म्हणून 1/√2 into hypotenuse. ठीक आहे. एक 4 मार्काचं एक्झाम्पल घेतो डी ग्रुप मधलं. ठीक आहे, लिहून घ्या एक्झाम्पल्स 4 मार्कासाठी. OPQ इज अ सेक्टर. OPQ is a sector. OPQ is a sector of a circle. OPQ हा सर्कलचा सेक्टर आहे. हॅव्हिंग सेंटर ऍट O. सर्कलचा सेंटर ओच पाहिजे त्यांना. हॅव्हिंग सेंटर ऍट O. सर्कलचा सेंटर काय O मध्ये आहे. अँड रेडियस 15 सेंटीमीटर and radius 15 सेंटीमीटर. एक मेजर ऑफ एंगल POQ, मेजर ऑफ एंगल POQ इज इक्वल टू 30 डिग्री. मेजर ऑफ एंगल POQ किती आहे? 30 डिग्री आहे. फाइंड द एरिया enclosed by arc PQ and chord PQ. लिहून घ्या एग्जाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून घ्या. हा OPQ काय दिलंय तुम्हाला? सेक्टर. मग डायग्राम कशी येणार इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. डायग्राम हा सर्कल मध्ये OPQ सेक्टर आहे. सर्कल मध्ये OPQ काय आहे? सेक्टर आहे. मग इथे मी सेक्टर दाखवतो. OPQ हा सेक्टर म्हणजे काय? 2 रेडियस पाहिजेत आणि त्याच्यामधला हा आर्क आहे PQ. ह्याला आपण सेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. आता हॅव्हिंग सेंटर O, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण याचं सेंटर काय घेतलंय? O. रेडियस किती आहे तिचे? 15 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि मेजर ऑफ एंगल POQ, सेंटर एंगल 30 डिग्री आहे. हे महत्वाचं आहे. सेंटर एंगल काय? 30 डिग्री आहे. फाइंड द एरियाज बिटवीन आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आपल्याला कुणाच्या मधला अँगल काढायचा आहे? एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आता आर्क PQ म्हणजे हा तुम्हाला रेड कलर दाखवतो मी. हा आर्क PQ आहे. आणि कॉर्ड कुठला असणार? कॉर्डची डेफिनेशन मी बेसिक लेक्चर मध्ये काय सांगितली? सर्कलवरचे कुठले पण 2 पॉइंट तुम्ही जॉईंट केला तर कॉर्ड होणार. म्हणजे हा एरिया काढायचा आपल्याला. आर्क PQ बिटवीन कॉर्ड PQ. मी काय म्हणतोय कळालं तुम्हाला आर्क PQ आणि कॉर्ड PQ. आता हा आर्क PQ म्हणजे PQ हा आणि हा कॉर्ड यांच्या मधला एरिया म्हणजे जो मी मार्क करून दाखवलेला आहे तेवढा छोटासा एरिया तुम्हाला काढायचा आहे. मग कसं काढणार सांगा, कोण सांगेल? हा आता ह्यो सर्कल आहे. ह्या सर्कल मध्ये हा आर्क PQ आणि कॉर्ड PQ यांच्या मधला एरिया म्हणजे एवढा काढायचा आहे. आता पहिल्यांदा काय करूया आपण, म्हणजे थोडक्यात असं काढायचं. इकडे बघा, लक्ष द्या. थोडक्यात मी परत एकदा डायग्राम दाखवतो. इकडे बघा, हा केक मधला आपण एवढा पार्ट जसं कापून घेतोय तसं हा एवढाच पार्ट मी कापून घेतलेला आहे. ह्याला एरिया ऑफ काय म्हणतो आपण? हा सेक्टर आहे. हा आर्क PQ आहे. हा सेक्टर. परत ट्रायंगल कॉर्ड काढला तर हा OPQ काय तयार होतो? ट्रायंगल. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मधनं एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करूया. समजलं कसं काढायचं? मग तुम्हाला एवढाच एरिया मिळणार. म्हणजे पूर्ण सेक्टर मधनं ट्रायंगल मायनस केला तर तेवढा एरिया मिळतो. समजलं मी काय म्हणतोय ते? म्हणजे पहिल्यांदा एरिया ऑफ सेक्टर घ्या, त्यातनं ट्रायंगलचा काप काढून बाजूला काढून टाका, तुम्हाला एवढाच भाग मिळेल. म्हणजे पहिल्यांदा एरिया ऑफ सेक्टर काढायला पाहिजे, नंतर त्यातनं काय मायनस केलं पाहिजे? एरिया ऑफ ट्रायंगल मायनस केलं पाहिजे.
मग मी पहिल्यांदा एरिया ऑफ सेक्टर काढणार आहे. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे हा एवढा भाग आर्क इन्क्लूड करून, आणि एरिया ट्रायंगल म्हणजे आर्क त्यात इन्क्लूड होत नाही, की दोन्ही एकमेकांना मायनस केलं की एरिया एन्क्लोज्ड बाय आर्क पी क्यू अँड कॉर्ड पी क्यू असं आहे. ठीक आहे, आता मी चालू करतो. पहिल्यांदा मी काय काढणार म्हणून सांगितले, एरिया ऑफ सेक्टर काढणार. गिव्हन मेजर ऑफ अँगल POQ, सेंटर अँगल थीटा इज इक्वल टू 30. कारण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आपला, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे हाफ आर स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा. आणि थीटा कशामध्ये असतो, रडाइन मध्ये असतो. मग इथं थीटा आपल्याला रडाइन मध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागणार आहे एरिया ऑफ सेक्टर साठी. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे 30 इंटू 1 डिग्री, देन 30 इंटू पाय बाय 180. 0 0 cancels, pi by 6 and r, and given radius त्यांनी दिलायच आहे, and radius r is equal to किती दिलाय त्यांनी वाचा एक्झाम्पल 15 दिलाय 15. therefore area of sector PQ, area of sector कुठला सांगा, POQ किंवा OPQ is equal to half into radius square into theta, half r square theta. थीटा रेडियन मध्ये, थीटा कशामध्ये लागणार आपल्याला, रेडियन मध्ये. हाफ आर स्क्वेअर म्हणजे किती ना, आर किती आहे तुमचा इथं 15, देन 15 स्क्वेअर इंटू थीटा रेडियन किती आहे पाय बाय 6. 15 चा स्क्वेअर किती 2255 बाय 12. 15 चा स्क्वेअर 225 आणि 6 into 12 225 बाय 12. आता एरिया ऑफ ट्रायंगल काढावं लागणार आहे आणि त्यातनं तो मायनस करावा लागणार आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी मी थोडासा जरा डायग्राम मध्ये थोडासा चेंज करतोय. बघा डायग्राम कशी काढतो मी, PQ पासून एक लंब टाकतोय मी असा हा. ओके, समजा ह्या लंबचं नाव मी PM टाकलेलं आहे. PM इज परपेंडिक्युलर टू OQ, म्हणजे PM 90 डिग्री आहे, हा 30 डिग्री आहे, म्हणजे हा किती झाला 60 डिग्री झाला. हा 90 डिग्री. जेव्हा तुम्ही एखादा परपेंडिक्युलर टाकता तेव्हा तो 90 डिग्री असतो. मग मी असं म्हणू शकतो, वी ड्रॉ PM इज परपेंडिक्युलर टू OQ. डायग्राम मध्ये बघा, PM हा OQ वर परपेंडिक्युलर झालेला आहे. त्यामुळे ट्रायंगल कुठला फॉर्म होणार, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. इथं 30 डिग्री, हा 90 झाला, मग ऑब्विसली हा अँगल किती होणार 60, कारण सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. त्यामुळे 30 90 आणि हा काय असणार आहे 60 असणार आहे. मग मी असं म्हणू शकतो PM झालं, मला PM ची लांबी मिळू शकते. हा PM मला काढता येऊ शकतो. कसा काढणार सांगा, PM बाय युजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. गिव्हन ट्रायंगल, therefore गिव्हन ट्रायंगल आधी असं म्हणूया, गिव्हन ट्रायंगल POM इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल्स. दिलेला ट्रायंगल हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री तयार होतो. हा PM परपेंडिक्युलर टाकल्यानंतर पण बाय युजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, बाय युजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, हा थेरम तुम्ही वापरा. काय सांगतो हा थेरम, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. ही 30 डिग्री कुणाची अपोजिट साइड आहे, OP ची. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे कोण, लेंथ अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, that is length of PM is equal to half into hypotenuse. हाफ इंटू हायपोटेनियस, म्हणजे हायपोटेनियसच्या हाफ असते. हायपोटेनियस किती आहे 15, हाफ इंटू 15. हायपोटेनियस आपला 15 आहे ना, हायपोटेनियस किती आहे 15. मग ही हायपोटेनियसच्या हाफ असते. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनियस तुम्हाला पाठच करायला सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, म्हणजे हाफ इंटू OP आला, म्हणजे 15/2 इज इक्वल टू हाईट PM. त्या ट्रायंगलची हाईट मिळते तुम्हाला PM. मग एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढतात नाव, एरिया ऑफ ट्रायंगल OPQ इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हा बेस किती आहे, हा
हा 15च आहे, कारण रेडियस ऑफ सर्कल्स किती आहे 15 आहे, म्हणजे हा इंटू 15/2, हाईट 15/2 आहे, हाफ opposite side of 30 degree is equal to half into hypotenuse by using 30 degree, 60 degree, 90 degree theorems, नाही का? मग किती येणार बघा 225, 15 into 15, 225/4. आता तुम्हाला कुणामधला एरिया काढायचा आहे, एरिया एनक्लोज्ड बाय RPQ. अजून संपलेलं नाहीये एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही ट्रायंगलचा एरिया काढलाय, इथे सेक्टरचा एरिया काढलाय, मग एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ and chord PQ, म्हणजे आर्क PQ ही, ओके, आणि chord PQ ही, म्हणजेच एरिया बिटवीन, दॅट इज एरिया बिटवीन सेक्टर OPQ and triangle OPQ is equal to area of sector OPQ minus area of triangle OPQ. area of sector किती काढला आपण 225/12, 225/12 minus 225/4. एरिया ऑफ ट्रायंगल इथे काढलाय. एरिया ऑफ ट्रायंगल कशामध्ये मोजतो आपण, स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये, आणि एरिया ऑफ सेक्टर सुद्धा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. म्हणजे सेक्टर असते किंवा ट्रायंगल असू दे, एरियाचे युनिट स्क्वेअर सेंटर आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे ह्याच्या बाहेर आपण ह्याचे युनिट लिहू शकता स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे किती येते बघा 225/225 ह्याच्यातनं कॉमन कोण घेऊ शकता, 225/4 बाहेर कॉमन घ्या, लहान नंबर आहे, आत काय राहणार, हा 225 बाहेर घेतलाय, 4 बाहेर घेतलाय, आत राहणार π/3 -1 स्क्वेअर सेंटीमीटर. मग मी असे लिहू शकतो 225 π-3/3, किंवा असंच ठेवा 225/4 into π/3 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर त्यानं काय होऊ शकते, 4 into 3 12 परत येणार 225/12 π-3 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही आन्सर हे असं ठेवू शकता, किंवा असं ठेवू शकता, किंवा असं ठेवू शकता. त्यातली कुठली पण एक स्टेप पेपरला आली तरी तुम्हाला चालते. एक तर ही येऊ शकते, ही येऊ शकते, नाही तर ही येऊ शकते. समजलं? खूप सोपं आहे. इकडे बघा OPQ is a sector of a circle having center O and radius 15 centimeter. OPQ हा सेक्टर आहे, त्याचा रेडियस 15 आहे, म्हणजे OP 15 आहे, OPQ 15 आहे. मेजर ऑफ सेंटर अँगल किती आहे 30 डिग्री आहे. फाइंड द एरिया एनक्लोज्ड बिटवीन RPQ and chord PQ. हा RPQ आणि हा chord PQ ह्यांच्यामधला एरिया काढायचा आहे. गिव्हन मेजर ऑफ अँगल POQ थीटा इज इक्वल 30 डिग्री, तो रेडियन मध्ये काढा. रेडियस R इज इक्वल 15, एरिया ऑफ सेक्टर हाफ R स्क्वेअर थीटा. आधी एरिया ऑफ सेक्टर काढून घेऊया, नंतर एरिया ऑफ ट्रायंगल त्यातनं मायनस करायचं. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे, हाफ R स्क्वेअर थीटा, तो 225π/12 येतो. ठीक आहे. आता नंतर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं असेल तर त्याची हाईट काढली पाहिजे ट्रायंगलची. ती हाईट काढण्यासाठी तुम्ही ड्रॉ करा. वी ड्रॉ PM इज परपेंडिक्युलर टू OQ. त्यामुळे ते किती डिग्री तयार होते, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम होतो. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनियस, आणि ट्रायंगल काय असते, हायपोटेनियस म्हणजे हा हाईट, PM हीच हाईट आहे ट्रायंगलची, ती काढून घ्यायची, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ सेक्टर काढल्यानंतर एकमेकांमध्ये काय करायचा, मायनस करायचा. म्हणजे तुम्हाला हा एवढाच एरिया मिळतो. किती लहान एरिया बघा. हा एरिया काढायचा असेल तर तुम्हाला काय मायनस केलं पाहिजे, हा एरिया ऑफ सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस केलं की तो तुम्हाला एरिया मिळतो. तर स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल किती मार्काचं आहे, 4. पहिला एरिया ऑफ सेक्टर काढायचा, नंतर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा, आणि त्यातनं मायनस करायचा. एरिया ऑफ ट्रायंगल करताना 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरमचा वापर करून काढायचा. ओके, ठीक आहे. एक होमवर्क आहे तुम्हाला, झालं होमवर्क लिहून घ्या. OPQ is a sector
ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ अँड रेडियस 12 सेंटीमीटर. रेडियस दिलाय तुम्हाला 12 सेंटीमीटर. रेडियस 12 सेंटीमीटर दिलाय. अँड मेजर ऑफ अँगल POQ 30 ठेवतोय मी. मेजर ऑफ अँगल 30. फक्त रेडियस बदललाय. 15 चा काय केलाय 12 केलाय. आणि फाइंड द एरिया इन्क्लूड बिटवीन आर्क PQ अँड कॉर्ड PQ. व्यवस्थित सोडवा. 4 मार्काला तुम्हाला पडणार. ठीक आहे. हे लिहून घेऊन हे एक्झाम्पल तुम्ही सोडवून माझ्या पर्सनली व्हॉट्सअपवर जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण सोडवा तुम्ही आणि टाका. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ओके.